करतोस. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज एक नवीन उद्योजक कसं बनायचं. तर प्रत्येकाला पैसा लागतो जीवनामध्ये. तर पैसा फक्त हा का नोकरीमुळे येऊ शकत नाही. पैसा उद्योगामुळे सुद्धा येऊ शकतो आणि आपण मराठी माणसाने उद्योगामध्ये शिरायला पाहिजे, हे असं मला वाटते. तुम्हाला खरोखरच जर श्रीमंत व्हायचं असेल किंवा प्रत्येकाला जर प्रगतीच करायची असेल, तर प्रगती आपल्याला कष्ट केल्याने म्हणजे हार्ड वर्क केल्याने मिळणार नाही, तर स्मार्ट वर्क केल्याने मिळणार आहे. हे त्रिकालाबाद सत्य आहे. आणि आज जगामध्ये जेवढ्या लोकांची प्रगती झालेली आहे, त्यांनी हार्ड वर्क न करता तुम्हाला स्मार्ट वर्क हे केल्यामुळेच त्यांची प्रगती झालेली आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला स्वतः मालक बनायचं आहे की लोकांची चाकरी करायची आहे. नोकरी म्हणजे चाकरीच आहे. ते कोणाचीही असेल, गव्हर्नमेंटची असू शकते, खाजगी असू शकते, एखाद्याची तुम्ही हे करू शकता. परंतु मालक धंद्यामध्ये मालक बनता येतं. मालक बनायचं शिका. आपण आजपर्यंत फक्त नोकरीच्या मागे लागत आलो. माझा असा म्हणण्याचा अर्थ नाही की नोकरी एकदमच सोडून द्या. परंतु आपण बिझनेस काय आहे हे समजून घ्या आणि त्यात बिझनेसमध्ये आपण झोकून द्या. कारण की आपण ऐकतो आणि सोडून देतो. परंतु तुम्ही एकदा बघा 4 दिवस, 2 दिवस त्याच्यातून किती टक्के प्रॉफिट होतं आपल्याला. किती स्पीडनी आपण पैसा कमवू शकतो. तसं नोकरी करताना आपण तेवढे स्पीडनी पैसा कमवू शकत नाही. म्हणून आज व्यापारी जो वर्ग आहे, तो की तोच प्रगतशील झालेला आहे. नोकरदार हा प्रगतशील, तो जनजीवन त्याचं फक्त जगू शकतो. पण तो उच्च पातळीवर पोहोचू शकत नाही, असं मला वाटते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, की खरोखरच बिझनेसमध्ये या, बिझनेसमध्ये या आणि कुठलेही प्रॉडक्ट बनवा. बाजारामध्ये काही बी विकतंय, तुम्ही फक्त विकणारे व्हा. असं नाही की मी काय करू? आपण जर घरी असं एखाद्या दिवस आपण एखाद्या आपल्या मुलाला म्हणलं, "अरे, तू दुकान टाक." तर त्याचं उत्तर असतं, "नाही, नाही, त्या गल्लीत लई दुकान आहेत." अरे, तू टाकलंच नाही, तर उत्तर कसं काय द्यायला लागला? म्हणून स्वतः एकदा तुम्ही प्रयोग करा आणि बघा तुम्हाला रिझल्ट पहिल्या दिवसात, 2 दिवसापासूनच 4 दिवसापासून त्याचे रिझल्ट यायला तयार होतील. म्हणून तुम्हाला जर उद्योजक व्हा, प्रगती करा. या माझं असं तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून सांगतो की मी सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की उद्योजक व्हा. म्हणून माझं एक छोटंसं आणि एक सांगतो अजून एक, की खरोखरच बघा इंग्रज आपल्या देशावर आले, व्यापारी म्हणून आले. त्यांनी आपला कच्चा माल घेतला, पक्का बनवला आणि आपल्याला जिंकला आणि 200 वर्ष राज्य केले. ही बिझनेसची ताकद आहे. त्यांनी आले आणि आपल्या इथं नोकऱ्या केल्या का? त्यांनी जर नोकऱ्या केल्या असत्या तर 200 वर्ष राज्य केलं असतं का त्यांनी? नाही, नाही. म्हणून आपण या गोष्टीवर आजकाल प्रत्येकजण व्हिडिओ बघतो, ह्याच्यामध्ये किती वेळ घालतो ते सुद्धा पहा. असं माझं मत नाही. परंतु टाईम टेबल ठरवून 4 घंटे ह्याला, 4 घंटे सोशल मीडियाला बघा. बघा तुम्ही, आम्ही बघतो. परंतु बिझनेससाठी सुद्धा जीवनातले दिवसातले 2-4 घंटे द्या तुम्ही. असं तुम्हाला माझं खडसावून सांगणं आहे. तोपर्यंत आपली मराठी माणसाची प्रगती होणार नाही. तर एक छोटंसं सांगतो, की मी बी एक 5-7 वर्षापूर्वीच असे बिझनेस सुरू केला होता. माझं दुर्गा फूड प्रॉडक्ट नावाने बीडला प्रॉडक्ट आहे. सगळीकडे आहे. बीड, जामखेड, धाराशिव, तुळजापूर, कळंब, अंबाजोगाई, नेकनूर, गेवराई, माजलगाव सगळीकडं माझ्या आणि प्रॉपर बीडमध्ये सुद्धा दुर्गा फूड प्रॉडक्ट या नावाने प्रॉडक्ट आहे. तुम्ही एकदा ते सुद्धा पहा, त्याची चव पहा, क्वालिटी पहा. हे हे माझं लिंबू लोणचं आहे. दुर्गा लिंबू आचार म्हणून. हे बिगर तेलाचं आहे. ह्याच्यात तेल नाही. आणि हे लिंबू आचारचं वैशिष्ट्य म्हणजे काय? हे जर खाल्लं तर आपली पचनक्रिया चांगली होती. कारण लिंबू आहे. लिंबू ॲसिडिटी वाचक ते असल्यामुळं त्याची पचनक्रिया तुम्हाला चांगली आहे. ह्याच्यात तेल नाही. म्हणजे तुम्हाला पचनक्रियाला तेलाचा काही भेसळीचा संबंध नाही. गूळ आणि ह्याच्यापासून साखरेपासून मसाले आपण बनवून टाकलेत. ह्याच्यामुळं ह्याचा नो साइड इफेक्ट. हे लिंबू आचार आहे. हे आपलं दुर्गा आंबा लोणचं आहे. हे सुद्धा खरोखर छान आहे. हे एकदा तुम्ही पहा. मार्केटमध्ये उपलब्ध आहे सगळीकडे. दुसरी गोष्ट आहे, हे मिरची लोणचं आहे. आपलं हे सुद्धा मिरचीचं लोणचं बाजारामध्ये उपलब्ध आहे. ह्याची सुद्धा एकदा टेस्ट बघा.
हा मसाला फुटाणा. फुटाणे सगळीकडे मिळतात. फुटाणे म्हणजे काही मोठी वस्तू नाही. पण हा मसाला फुटाणा आपण बनवलेला आहे. तो ह्याची टेस्ट एकदा पहा आणि हे तुम्हाला लक्षात येईल की ह्याची चव कशी येते. तर याप्रमाणे आपण हे माझे प्रॉडक्ट आहेत. तसेच माझ्या 4 प्रकारच्या चटण्या आहेत. हे जवस चटणी आहे. त्याप्रमाणे हे शेंगदाणा चटणी आहे. हे सोलापूर शेंगदाणा चटणी आहे. तसेच हे आपले तीळ आणि कारळ्याची चटणी हे सुद्धा आपले चटणी आहेत. तसेच हे आंबावडी आहे. हे मूळ आंबावडीच आंब्यापासूनच बनवलेले आहे आणि हे भाकरवडी आहे. असे आपले सध्या पदार्थ मार्केटमध्ये आहेत. तर तुमचे सुद्धा असेच बनवा, मार्केटमध्ये येऊ द्या आणि नवीन तुम्ही त्याच्यामध्ये शिरा. कारण आमच्या एका मित्राने असं सांगितलं होतं, मित्र आमचे तिकडे होते गुजरातला. गुजरातमध्ये नोकरी करणाऱ्याला मुलगी देत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये ह्याच्या उलट आहे. पहा मित्रांनो, मी खोटं बोलत नाही. आमचे मित्र आहे तिथं मॅनेजर म्हणून होते सुरतला. मी सुद्धा ते साड्याचा बिझनेस करायचो. मी सुरत वगैरे गेलेलो आहे. तर त्यांनी सांगितलं की आमच्या तिथं असा प्रकार झाला. म्हणजे गुजरातमध्ये बघा उद्योगधंद्यालाच डिमांड आहे. ते म्हणते छोटं दुकान असू द्या पण स्वतःच असू द्या, नोकरीला नाही. आणि आपण ग्रामीणमधलेच आहे, मी बीडचंच आहे. आपल्या इकडं खरंच सांगा की कशाला प्राधान्य आहे? नोकरीला. नोकरी आहे का म्हणते, शिपायची का आहे का म्हणते. अरे कुठं आहे म्हणजे जगाचा थोडा अभ्यास करा ना. आपलं ठीक आहे इथून मागचं होतं. जुनी पिढी सांगते म्हणून ठीक आहे ते वडीलधारे असतील, परंतु वडीलधारे जरी असले पण ते सांगतात हे प्रॅक्टिकल तपासा ना. ते खरं आहे का त्यांचं की आपलं खरं आहे. आज ज्यावेळेस आपण पुढे चल म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये या अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि माझी इथून पुढे तुम्हाला असंच मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल. तरी नमस्कार.